नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहर सुधार आघाडीच्या 44 नगरसेवकांची ओळख परेड. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली ओळख परेड. पाच दिवसीय बँकिंगसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप. केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन. नरनाळा महोत्सव ऑनलाईन सफारीसाठी नोंदणी सुरू. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. अमरावती शहरात तृतीय पंथांचा एक गट दुसऱ्या गटावर चालून गेला. घडलेल्या घटनेत 3 तृतीयपंथी गंभीर जखमी. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज दाखल केल्यानंतर आज आघाडीचे सर्व 44 नगरसेवक अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. विभागीय आयुक्तांसमोर सर्व 44 नगरसेवकांची ओळख परेड करण्यात आली. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने आपली बाजू भक्कम केल्याचे दिसून आले. भारतीय जनता पक्षाचा शहर सुधार आघाडीचा. आज भारतीय जनता पार्टीद्वारा स्थापित शहर सुधार आघाडीच्या 44 नगरसेवकांची ओळख परेड अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. महापौर पदाच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजप नेतृत्वाने हे पाऊल उचलले. सकाळी शहर सुधार आघाडीचे 44 नगरसेवक वाहनाने अमरावती येथे रवाना झाले. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात या 44 नगरसेवकांची ओळख परेड पार पडली. या प्रसंगी माहिती देताना भाजपचे पूर्व महापौर तसेच नगरसेवक विजय अग्रवाल यांनी सांगितले की आमची शहर सुधार आघाडी मजबूत स्थितीत असून कुठल्याही परिस्थितीत आमचा महापौर व उपमहापौर असेल. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने अकोला शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महापौर पदाच्या निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागणार असल्याचे भाष्य केले. आमच्या गटामध्ये 44 नगरसेवक आहेत. अकोला सुधार समिती आम्ही सर्व पक्षाचे निवडून आलेल्या लोकांनी नंतरची समिती तयार केली. आमचा उद्देश केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, अकोला शहराचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने इतर पक्षाच्या लोकांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे. महाविकास आघाडीने सुद्धा दावा केला होता सगळे पक्ष मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं. राजकारणामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, राजकारणामध्ये प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो प्रयत्न केला, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु आम्हाला सगळ्या लोकांनी जे समर्थन दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये विकास याच मुद्द्यावर कोणत्या जातीपातीचा प्रश्न न निर्माण करता विकास या मुद्द्यावर आम्ही काम करणार. 44 जागांपैकी किती कोणत्या गटाच्या किती उमेदवारांचा त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 38 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या 3 आहेत, एक शिंदे सेने साहेबांची आहे, एक आमचे मित्र सुनील भाऊ मेश्राम यांच्या आघाडीची आहे. कोण असणार आहे महापौर? आमच्या महापौर शारदाताई खेडकर यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे. केंद्र सरकार व IBAच्या दिरंगाईच्या धोरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अकोल्याच्या नेतृत्वाखाली 5 दिवस बँकिंग लागू करा आणि या मागणीसाठी अकोला शहरात आज बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली महाराष्ट्र बँक झोनल ऑफिस येथून सुरू होऊन रामदासपेठ मार्गे कोर्ट, अग्रेसन चौक ते उड्डाणपूल ते बँक ऑफ इंडिया गौरक्षण रोड शाखा येथे जाहीर सभेत समाप्त झाली. या रॅलीत शहर व जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांमधील 200 पेक्षा अधिक बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 5 दिवस बँकिंग आमचा हक्क आहे, आता संयम संपला आहे, मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, अशा आक्रमक घोषणांनी शहर दणाणले. या रॅलीच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत प्रवीण महाजन, कुलदीप महाले, आशिष गोसावी, हर्षल बोर्डे, अभिजित ताले, आशिष मावळे यांनी 5 दिवस बँकिंगची मागणी लावून धरली. आधीच 3 दिवस बँक बंद असल्याने नागरिकांचे आर्थिक व्यवहार बंद होते. आता परत 4थ्या दिवशी बँका बंद असल्याने नागरिकांची डोकेदुखी मात्र वाढली. चालत आलेला विषय आहे. 5 डे बँकिंग आम्हाला करायचं आहे. मला
गव्हर्नमेंट म्हणा ह्या मागणीकडे लक्ष देत नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ते बँकेला राबवतात. प्रत्येक त्यांची स्कीम असो ते बँकेतून होते, त्यांचं काम बँकेतून होते. पण जेव्हा बँकर्सला काही गरज असते, कोविड म्हणो कशातही म्हणो, सपोर्ट ते देत नाही. बँकेत हा आमचा एकच विषय आहे, जो यावेळेस होतच राहणार. आज आम्ही इथे सर्व याच्यासाठी जमलेलो आहोत की आज LIC म्हणा की RBI म्हणा सगळ्यांना 5 डेज बँकिंग झाली आहे. RBIची अपेक्षा संस्था असतानाही त्यांना 5 डेज आहे. तर आम्ही तर बँकेत 8-9 वाजेपर्यंत काम करत आहोत. आम्हाला तो प्रेशर येत आहे, वर्क बॅलन्स प्रेशर. याच्यामुळे आम्हाला आज स्ट्राईकवर जाण्याचं भाग पडलेलं. आम्ही 5 डेज बँकिंग घेतल्याशिवाय जाणार. UFPU जिंदाबाद जिंदाबाद UFPU जिंदाबाद जिंदाबाद UFPU जिंदाबाद जिंदाबाद. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन सफारीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. महोत्सवाचा उद्देश वने व वन्यजीवांबद्दल जनजागृती व प्रचार करणे, वन्यजीवांविषयी आपुलकी, रोजगार निर्मिती हा उद्देश आहे. महोत्सवादरम्यान निसर्ग निर्वाचन संकुल, शहानूर येथे जंगल सफारी, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, झार्बिंग रोलर आणि बोटिंग व झार्बिंग वॉटर बॉटलचे आयोजन पोपटखेड धरण येथे करण्यात आले आहे. सर्व साहसी खेळ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणात यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील. जंगल सफारीची नोंदणी GSTTPS safariBooking.mahaforest.gov.in.resort-booking indexed या संकेतस्थळावर करावी. मॅरेथॉन, सायकलथॉन, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, वन्यजीव छायाचित्र स्पर्धा, महोत्सवाची व्हिडिओ रील स्पर्धा, नृत्य स्पर्धा इत्यादी निशुल्क असून विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या नियोजनाबद्दल माहिती https.narnalafest.in या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर स्पर्धकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नरनाळा महोत्सव 2026च्या अनुषंगाने सूचना स्पर्धांचे नोंदणीकरता वन्यजीव अकोट व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था व इतरांना महोत्सवांमध्ये नोंदणी, स्टॉल लावणे, नोंदणीकरिता तसेच रहिवाशांकरिता टेंट व्यवस्था पुरवणे याबाबत वरील कक्षांवर 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत नोंदणी करावी. शहानूर व्यतिरिक्त वनविभागाचे जवळ निवासाकरिता व जंगल सफारीकरिता अंबावरवा अभयारण्य, वसाली गेट येथे वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नरनाळा महोत्सव 2026च्या अनुषंगाने 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे श्री संत गजानन महाराज विहीर फाटाजवळ पोपटखेड रोड अकोट येथे आयोजित करण्यात आले असून इतर स्पर्धात्मक कार्यक्रमांची तपशीलवार माहिती https://narnalafest.in या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. पोर्टलबाबत माहिती संदर्भात ईमेल admin@narnalafest.in, भ्रमणध्वनी 78 40 93 53 72 या क्रमांकावरती संपर्क साधावा. महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षण अकोट वन्यजीव विभाग तसेच जिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे. अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरात आशियाड कॉलनीमध्ये मंगळवारी सकाळी जुन्या वादातून तृतीय पंथांच्या 2 गटात राडा झाला. एक गट दुसऱ्या गटावर चालून गेला. यामध्ये 3 तृतीयपंथी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या वादात एका तृतीय पंथांवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून त्याच्या पोटावर गंभीर वार झाले आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून अमरावतीच्या इरविन रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर आम्रपाली नावाचा तृतीय पंथांचा गट तक्रार देण्यासाठी गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे दुसऱ्या गटाविरोधात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हल्ला केल्यानंतर विरोधी गट घटनास्थळावरून फरार झाला असून गाडगेनगर पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर येथील बिर्ला कॉलनीमध्ये देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. यंदाचा सोहळा केवळ प्रजासत्ताकाच्या सन्मानासाठी नव्हता, तर तो राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या रचनेच्या 150व्या गौरवशाली वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
माता की वंदे 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 बिर्ला रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम शीघ्र गतीने व्हावे याबाबत रहिवासी तडजोड स्वीकारायला तयार नाही. आधीच बराच विलंब झाला असल्याने आता खोळंबा नको अशी मागणी या भागातील रहिवासी तसेच प्रवासी करत आहेत. गेटजवळ पिलरवर पॅनेल आणून ठेवले आहे. हे तातडीने बसवावे, कारण उड्डाणपुलाचे काम अधिक रेंगाळणे सोयीचे नाही. महापालिका निवडणूक आटोपली असल्याने आता विकासाला महत्त्व द्यावे अशी मागणी केली जात आहे. न्यू तापडिया नगर आणि परिसरातल्या नाल्या होणे आवश्यक आहे. परंतु धावपळीच्या तसेच आणीबाणीच्या प्रसंगी जीवाची घालमेल कमी करण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाचे काम गरजेचे आहे. कारण मुख्य लाईनचे काम करताना ब्लॉक घ्यावा लागेल. काही दिवस त्यात जातील याकडे लक्ष वेधले जात आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळ सराव बोरगाव निस्ताने येथील रेती घाटावर वाळू माफियांनी उच्छांद मांडला आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या समक्ष दररोज सुमारे 50 लाख रुपयांची अवैध रेती चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. शासनाचे नियम केवळ गरिबांसाठीच असल्याचे दिसत असून श्रीमंत वाळू व्यावसायिकांना मात्र नियम शिथिल करून संरक्षण दिले जात आहे, असा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी रेती घाटाची पाहणी केली तेव्हा किमान 40 ते 60 ट्रॅक्टर, संक्शन पंप, बोटी, तराफे, पोकलेन व जेसीबी सारखी यंत्रसामग्री आढळून आली. या सर्व बाबींचे फोटो, व्हिडिओ आणि जिओ टॅगिंगसह पुरावे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, एसडीओ व तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले. मात्र रेतीघाट मालकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या नोंदणीनुसार 26 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान 555 वाहनांची नोंद झाली नाही. मात्र याच कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या रॉयल्टी पासची माहिती अद्याप सादर करण्यात आलेली नाही. या प्रकरणी स्थानिक संस्थानांनी आमदार प्रताप अडसड यांच्याकडे तक्रार केली असता त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. गोळीबार प्रकरणात नवीन वाघधरणी यांचे नाव पुढे आले असताना राजकीय दबावामुळे ते नाव FIR मधून वगळण्यात आल्याचेही सांगण्यात येते. आणि तिथून पास होता चाकूरच्या तहसीलदारला होता, मुळशीच्या तहसीलदारला होता, तिकडे धामणगावच्या तहसीलदारला होता, पुलगावला चालला तर पुलगावच्या तहसीलदारला होता, पुलगावच्या पोलिसला होता आणि इकडे बाबुलगाव पुणे आमच्या धामणगाव त्याला होता, नांदगावपर्यंत ट्रक चालले तिथे त्याला होता. ते सगळे तहसीलदार आणि अमरावतीपर्यंत म्हणजे अमरावतीचा तहसीलदार एवढे पोलीस स्टेशन बसतात आहे त्या सगळ्यांना होते. त्याचे रेट म्हणजे म्हणून त्याचे रेट मला माहित आहे 12 टक्का, 18 टक्का, 16 टक्का. पण या तहसीलदार पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. अकोला रामदास पेठ पोलिसांनी कत्तलीकरिता आणलेल्या 10 गोवंश जातीच्या जनावरांना जीवनदान दिले. 2,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोला रामदास पेठ पोलिसांनी DB पथकाला मिळालेल्या माहितीवरून शहरातील कागजीपुरा मशीदजवळील गल्लीत अज्ञात आरोपीने कत्तलीकरिता निर्दयतेने बांधून ठेवलेले 10 गोवंश जातीची जनावरे ताब्यात घेतली. काही तासातच आरोपींचे निसार खान, जुबेर खान राहणार नेहरूनगर 1600 प्लॉट अकोटफैल अकोला असल्याचे कळले. कत्तलीकरिता 10 गोवंश बांधून ठेवल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. गोवंश पुढील संगोपन व देखरेखकरिता आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पुणे येथून यवतमाळच्या दिशेने येत होती. जालना जिल्ह्यातील बदनापूर जवळ ही घटना घडली. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. धावत्या बसचा अचानक टायर फुटला, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. मात्र प्रसंगावधान राखून सर्व 32 प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान आणि इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग विझवण्यात आली असली तरी बसचे केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहर सुधार आघाडीच्या 44 नगरसेवकांची ओळख परेड. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली ओळख परेड.
5 दिवसीय बँकिंगसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप. केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन. नरनाळा महोत्सव ऑनलाईन सफारीसाठी नोंदणी सुरू. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. अमरावती शहरात तृतीय पंथांचा एक गट दुसऱ्या गटावर चालून गेला. घडलेल्या घटनेत 3 तृतीयपंथी गंभीर जखमी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.